नमस्कार शेतकरी बांधवांनो, विषय असा आहे मित्रांनो की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे. मात्र एक बातमी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे की 9वा हप्ताही आपल्याला 8व्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होणार आहे. आणि गोष्ट एकदम खरी आहे मित्रांनो की आपल्याला PM किसान सन्मान निधीचा हप्ता आता मिळालेला आहे. त्याचा आपण नाही पाहूया. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता या दोन्ही हप्त्याची तारीख मित्रांनो जवळ आलेली आहे. म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, मात्र हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झालेला नाही आहे. शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नेमके कधी आहेत आणि मिळणार आहेत तर किती मिळणार आहेत आणि कसे काय मिळणार आहेत. सोबतच PMचा 22वा हप्ताही याच्यासोबत मिळणार आहे की काय, कारण की PMच्या 22व्या हप्त्याची ही तारीख आलेली आहे मित्रांनो. आणि हे 3 हप्ते एकखट्टे शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होणार की काय, एक अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. सर्वप्रथम पहा की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8व्या हप्त्याचा कालावधी कंप्लीट होऊन जवळपास 2.5-3 महिने कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो. आणि नमोच्या 9व्या हप्त्याचा कालावधी आता कंप्लीट होणार आहे मित्रांनो. खूप साऱ्या शेतकऱ्यांचं एक मत आहे की नमोच्या 8व्या हप्त्यासोबत 9वा हप्ता आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो येत्या काही दिवसामध्ये आमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे. तर तुम्हाला सांगतो राज्य शासनाचं हे धोरण आहे मित्रांनो की जर एखादा हप्ता लेट होत असेल मित्रांनो तर पुढच्या हप्त्याच्या तारखेसोबतच त्याची तडजोड करून हे 2 हप्ते एकखट्टे शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जात असतात. आपण मागच्या वेळेसुद्धा पाहिलं नमोचा 4था आणि 5वा हप्ता एकखट्टे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात आलेला होता आणि यावेळेसही 100% तसं होणार आहे. मात्र आता शेतकरी म्हणत असेल की हप्ता मिळणार तरी कधी आहे, तर लक्षात ठेवा नमोच्या 8व्या हप्त्याचा कालावधी कंप्लीट झालेला आहे, मात्र 9व्या हप्त्याचा काही कालावधी राहिलेला आहे. लक्षात ठेवा आपल्याला हप्ता न मिळण्याचं महत्त्वाचं कारण आहे की 9व्या हप्त्याचा काहीतरी कालावधी राहिलेला आहे आणि तो काहीतरी कालावधी कंप्लीट झाल्यानंतरच आपल्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा होणार आहेत. असं नाही की तुम्हाला 9वा हप्ता काही अगोदरच तुमच्या खात्यामध्ये जाहीर केला जाणार आहे. राज्य सरकार अगोदर कोणतीही गोष्ट देत नाही मित्रांनो, भलेही ते लेट करणार, मात्र अगोदर आजपर्यंत राज्य सरकारनं काही दिलेलं नाही आहे. पण यावेळेसही अगोदर आपल्याला 9वा हप्ता कसा काय सरकार देणार आहे मित्रांनो, तर कधीच मुळीच देणार नाही आहे. तर लक्षात ठेवा 8व्या हप्त्यात जरी टायमिंग कंप्लीट झाला असेल परंतु राज्य सरकारला 9वा हप्ता सोबत द्यायचा आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला 9व्या हप्त्याचा टायमिंग कंप्लीट करण्याची वाट राज्य सरकार पाहत आहे. आता तुम्ही म्हणताल की 9व्या हप्त्याला किती टाईम बाकी आहे, तर लक्षात ठेवा 9व्या हप्त्याला काही जास्त नाही. हा फेब्रुवारी मित्रांनो आता संपणार आहे मित्रांनो आणि फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत 9व्या हप्त्याचाही कालावधी कंप्लीट होणार आहे. 9व्या हप्त्यासोबतच PM सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचाही टायमिंग या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. म्हणजे तिन्ही हप्ते बोनस म्हणून एकखट्टे शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होणार आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सांगतो PMच्या हप्त्याची तारीख कधी चुकत नाही मित्रांनो. ते तुम्हाला फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये 100% हा हप्ता PMचा जाहीर होणार आहे. नमोचा 8वा आणि 9वा हप्ताही आपल्याला मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकते किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकते. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो. राज्य सरकारनं जर विचार केला तर 19 फेब्रुवारी निमित्तही आपल्या खात्यामध्ये हे हप्ते जाहीर होऊ शकतात. त्या संदर्भात अपडेट समोर आलेल्या नाहीत आहेत मित्रांनो. अपडेट समोर आले की तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही सांगतोच, पण तू लक्षात ठेवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्पीय बजेट, लक्षात ठेवा राज्यामध्ये अर्थसंकल्पीय बजेट हा पारित होणार आहे. आणि अर्थसंकल्पीय बजेट पारित झाल्यानंतर खूप साऱ्या योजना, कर्जमाफी असेल, थकीत बाकी पीक विमा असेल खरीप हंगामाचा, किंवा ह्या नमोचे हप्ते असतील 2 रखडलेले, हे हप्ते सर्व योजना एकखट्ट्या शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर करण्यात येणार आहेत. आणि मार्च महिन्यामध्ये हा अर्थसंकल्पीय बजेट जारी होणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवा बाकीच्या योजनांवरही तुम्हाला अपडेट मी देणार आहोत, परंतु लक्षात ठेवा नमोचा हप्ता आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे आणि दोन्ही हप्ते एकखट्ट्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. ताठ बसून माझी सुद्धा पाठ दुखत आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.